4.5 वर्षानंतर झालेली नाशिक महापालिकेच्या सिडको विभागाची पहिलीच प्रभाग सभा गोंधळ, संताप आणि वादामुळे चांगलीच गाजली। पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईवरून सभागृहाबाहेर नगरसेवकांसह महिलांनी आंदोलन छेडले, तर सभागृहात 2 नगरसेवकांमध्ये भर सभेत शाब्दिक चकमक होऊन खालच्या पातळीवरील शिवीगाळ झाल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते। महापालिका सभागृहाच्या प्रवेशद्वारावर 4 दिवसांपासून उत्तम नगर परिसरात पाणी पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी नागरिकांसह आंदोलन केले। त्यानंतर सभागृहात अधिकाऱ्यांना गढूळ पाण्याच्या बाटल्या दाखवत नागरिकांना होत असलेल्या हाल अपेष्टांचा जाब विचारण्यात आला। दरम्यान सभागृहात नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला। हा वाद इतका वाढला की दोघांनीही महिला नगरसेवकांसमोर एकमेकांना शिवीगाळ केली। या प्रकारामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले। नंतर दोन्ही सेवकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वातावरण निवळले। समस्या भरपूर आहे। लागून गेले सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे। त्याचा आरोप आमची आवड करतात। राजकारणाचा भाग असतो, राजकारण इलेक्शन होत असतं, वेळ पाहिजे चालू असतो, परंतु कोणाने पुढं काय बोललं पाहिजे हे त्यांनाही कळलं पाहिजे। त्यांनी सुद्धा विरोधक मोठ्या दिल्याने सगळ्यांची माफी मागितली। त्यांनी सुद्धा त्यांची दिलगिरी व्यक्त करावं लागली। सगळ्या आपल्या आया बहिणी, सगळ्या महिलांना परत तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करून तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। येत्या काळात परत दुसरी प्रभाग सभापती मीटिंग लावा, त्याच्यात किती चांगले विषय मांडले आणि काही पाण्याचे पण प्रश्न आहे। प्रभाग 29 मध्ये संपूर्ण पाण्याचा विषयीकरणा केलेला आहे। मीही माझ्याकडनं दिलगिरी व्यक्त करतो। पहिल्यामध्ये निवडणूक काळामध्ये अशा गोष्टींना आणि अशा याला फार महत्त्व दिलं जातं। गेल्या 4-5 वर्षानंतर ही प्रभागाची सभा पहिल्यांदा होते। 2022 मला वाटतं फेब्रुवारी 2022ला आपली मुदत संपली आणि त्यानंतर या सभागृहामध्ये कुठली सभा झाली नाही। आज ही पहिली सभा आहे। निश्चितपणाने या सभेमध्ये सन्माननीय सदस्यांची कामं व्हावी ही राष्ट्र अपेक्षा असते आणि अधिकारी
तो प्रयत्नही करतात. मी म्हणत नाही ते काम करणार नाही किंवा करत नाही, कामही करतात. पण कामाच्या वापामुळे ताणतणावामुळे काही कामं होतात, काही कामं राहून जातात. माझ्या प्रभागात कविताताईंनी आणि साधना मंडळींनी मुद्दा छान मांडला की ड्रेनेजची समस्या सिडको परिसरामध्ये 7 दिवसापासून भेडसावते. ड्रेनेज लाईनमधनं पाणीपुरवठा लाईन टाकलेली आहे. सभापती बाळकृष्ण शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि इतर नागरी समस्यांवर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नवीन नाशिक परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक काम होत नसल्याचा आरोप करत स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांना नगरसेवकांनी चांगलेच फैलावर घेतले. या बैठकीत अनेक विभागांचे अधिकारी अनुपस्थित असल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत प्रशासनाची उदासीनता अस्वीकार्य असल्याचे सांगत सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या. पाणी टंचाई, गढूळ पाणी, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, आंदोलन आणि नगरसेवकातील वाद अशा घटनांमुळे सिडको विभागाची पहिलीच प्रभाग सभा चांगलीच वादळी ठरली.